मॉर्निंग स्टुडंट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधलं मायोकार्डियल इन्फार्क्शन हा टॉपिक बघणार आहे. मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे काय? मायोकार्डियल इन्फार्क्शन इज कॉमनली कॉल्ड ॲज अ हार्ट अटॅक. त्याच्यामध्ये काय होतं, डेथ होती, नेक्रोसिस होतं हार्ट मसलचं. जे हार्ट मसल्स आहेत त्यांच्यामध्ये नेक्रोसिस होतं. नेक्रोसिस म्हणजे काय? लॉस ऑफ द किंवा कमी प्रमाणात ऑक्सिजन प्रोव्हाइड होणे, त्याच्याला हार्टच्या मसलला ड्यू टू द प्रोलॉंग लॅक ऑफ द ऑक्सिजन. प्रोलॉंग लॅक ऑफ द ऑक्सिजन म्हणजे खूप काळापासून ऑक्सिजन कमी जातोय हार्टच्या मसलला, त्या कंडिशनला बोलतो इस्चेमिया. युजली कॉज बाय द ब्लॉकेज इन कोरोनरी आर्टरी. तर हे कशामुळे बघायला भेटतं आपल्याला? एम आय कशामुळे बघायला भेटतं? जे कोरोनरी आर्टरीज आहेत हार्टमध्ये कोरोनरी आर्टरीज आहेत त्याच्यामध्ये जर ब्लॉकेज झालेला असेल, ब्लड ब्लॉक असेल किंवा तिथले जे आर्टरीज आहेत त्यांचं नॅरोइंग झालेलं असेल, त्या कंडिशनमध्ये आपल्याला मायोकार्डियल इन्फार्क्शन ही डिसीज बघायला भेटते. तर त्याची डेफिनेशन अशी येते, मायोकार्डियल इन्फार्क्शन इज अ डिसीज कंडिशन विच इज कॉज बाय द रिड्यूस ब्लड फ्लो इन कोरोनरी आर्टरी. जसं आपण बघितलं, कोरोनरी आर्टरीचा ब्लड फ्लो कमी होतो कशामुळे? ब्लॉकेजमुळे. ड्यू टू द ॲथेरोस्क्लेरोसिस म्हणजेच ब्लॉकेजमुळे, किंवा ऑक्लुजन ऑफ द आर्टरी बाय एम्बोलस ऑफ द थ्रोम्बस. ऑक्लुजन म्हणजे ब्लॉकेज होतात कशामुळे? एम्बोलस तिथे तयार होतं किंवा थ्रोम्बस तयार होतो त्याच्यामध्ये. त्याची पॅथोफिजिओलॉजी आहे. तर पहिले मोस्ट कॉमन कॉज काय आहे मायोकार्डियल इन्फार्क्शनचा? ॲथेरोस्क्लेरोसिस. तर त्याच्यानंतर काय होतं, पहिल्यांदा काय होतं, पेशंटच्या बॉडीमध्ये जे प्लेक फॉर्मेशन होतं कोरोनरी आर्टरीमध्ये, या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेला तसा प्लेक तयार होतो. त्याच्यानंतर ते प्लेक रप्चर होतं. ते प्लेक रप्चर झालं की तिथे थ्रोम्बसचं फॉर्मेशन होतं, म्हणजे जे ब्लडचे क्लॉट्स तिथे तयार होतात आणि ती जी आर्टरी आहे कोरोनरी आर्टरी ती पूर्णपणे ब्लॉक होती किंवा पार्शियली ब्लॉक होते. आणि ब्लॉक झाल्यामुळे काय होतं, जो ब्लड फ्लो आहे किंवा जो ऑक्सिजन फ्लो आहे तो कमी प्रमाणात पोहोचतो आणि त्याच्यामुळे काय होतं, इस्चेमिया होऊन नेक्रोसिस होतं. कशामध्ये? हार्टच्या मसलमध्ये. टाईप्स जातात मायोकार्डियल इन्फार्क्शनचे. टाईप्स आहेत. एक एस टी इलेव्हेशन एम आय, नॉन एस टी इलेव्हेशन एम आय आणि सायलेंट एम आय. आता हे एस टी इलेव्हेशन हे सगळं आपण ईसीजी मध्ये झालेलं आहे. एस टी इलेव्हेशन एम आय मध्ये काय येतं, कम्प्लिटली आर्टरी ब्लॉक बघायला भेटते या पेशंटमध्ये, आणि ही जी कंडिशन ही सिव्हिअर असते आणि इमर्जन्सी कंडिशन असते. याच्यामध्ये पेशंटला इमिडिएट ट्रीटमेंट प्रोव्हाइड झाली पाहिजे. नॉन एस टी एलिव्हेशन एम आय मध्ये, सॉरी एस टी एलिव्हेशन एम आय मध्ये बघा, ह्या डायग्राममध्ये तुम्हाला ईसीजी सांगितलेलं आहे. जो एस टी सेगमेंट आहे तो इलिव्हेट झालेला आहे, आणि नॉन एस टी एलिव्हेशन एम आय मध्ये जो एस टी सेगमेंट आहे तो नॉर्मल राहतो, तो थोड्याशा प्रमाणात इलिव्हेट झालेला असतो. तर याच्यामध्ये काय बघायला भेटतं, पार्शियली ब्लॉक झालेलं बघायला भेटतं कोरोनरी आर्टरी, आणि लेस सिव्हिअर बट स्टील सिरियस. ही कंडिशन ही सिव्हिअर नसते पण सिरियस कंडिशन मध्ये आपण त्याला कॅटेगराइज करतो. देन येतं सायलेंट एम आय. सायलेंट एम आय मध्ये काय आहे, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे सिम्पटम्स ऑब्झर्व होत नाहीत. आणि सायलेंट एम आय तो कोणामध्ये बघायला भेटतो? मोस्ट कॉमनली आपल्याला डायबिटीज पेशंटच्या मध्ये बघायला भेटतो. त्याचे रिस्क फॅक्टर काय काय म्हणजे कशामुळे एम आय होऊ शकतो पेशंटला? तर मॉडिफायबल म्हणजे एक असतात मॉडिफायबल रिस्क फॅक्टर आणि दुसरे असतात नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर. मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे काय? जे रिस्क फॅक्टर आपण मॉडिफिकेशन करू शकतो, म्हणजे त्याच्यात बदल करू शकतो आणि ते ठीक करू शकतो. आणि नॉन मॉडिफायबल म्हणजे काय? जे एकदा झाले की झालेच, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल आपल्याला करता येत नाही. जसं की नॉन मॉडिफायबल मध्ये येतात एज, मेल जेंडर, फॅमिली हिस्ट्री. एज, जसं जसं पेशंटचं एज वाढत जातं तसं तसं जे मायोकार्डियल हार्टचे मसल आहेत ते वीक होत जातात, आणि जे कोरोनरी आर्टरी त्याचा ब्लड फ्लो कमी होत जातो. त्याच्यामुळे हार्ट मसलला ब्लड सप्लाय, ऑक्सिजन सप्लाय कमी प्रमाणात प्रोव्हाइड करत जातो. त्याच्यामुळे पेशंटमध्ये एम आय नावाची डिसीज कंडिशन बघायला भेटते. मेल जेंडर हे मोर प्रोन टू डिसीज कंडिशन. आणि फॅमिली हिस्ट्रीमध्ये जर फॅमिलीचे पेडिग्री चार्टमध्ये कोणाला पण एम आय किंवा हार्ट रिलेटेड डिसीज कंडिशन असते, त्या कंडिशनमध्ये पण आपल्याला पेशंटमध्ये एम आय बघायला भेटतो.
देन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे स्मोकिंग, कोणी स्मोकिंग करत असतात स्मोकिंगमुळे पण काय होतं, जे कोरोनरी आर्टरी आहेत किंवा हर्ट मसल आहेत त्याच्यामध्ये डॅमेजेस होतात. हायपर टेन्शन असेल पेशंटला ऑलरेडी, किंवा डायबिटीज मलेटस असेल, किंवा ऑबेसिटी असेल, पेशंटचं वेट हे मोर दॅन BMI पेक्षा जास्त असेल, आणि सेडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे बसून काम असेल पेशंटचं जास्त, त्या कंडिशनमध्ये आपल्याला हे पेशंट जास्त रिस्कवरती असतात कशाचे, EMIचे. देन नेक्स्ट आहे क्लिनिकल मॅनिफेस्टेशन्स, म्हणजे क्लिनिकलमध्ये पेशंट आपल्या पैसे आल्यावरती आपण पेशंटमध्ये कुठले कुठले साईन्स बघतो. सिव्हिअर चेस्ट पेन बघतो, त्याच्यामध्ये क्रशिंग आणि स्विजिंग आपल्याला बघायला भेटतं. पेन रेडिएट होतं, म्हणजे पेन एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जातं. तर हे सिव्हिअर चेस्ट पेन कुठं रेडिएट होतं, लेफ्ट आर्म म्हणजे आपली डाव्या बाजूच्या खांद्याला आणि जॉ आणि बॅकला रेडिएट होतं. तिथं पण पेशंट कंप्लेंट करतो, मला आर्ममध्ये पेन होतं, माझ्या जॉमध्ये आणि बॅकमध्ये पेन होते. शॉर्टनेस ऑफ द ब्रीथ मध्ये पेशंटमध्ये बघायला भेटतं, म्हणजे त्याच कंडिशनला बोलतात डिसेप्निया. स्वेटिंग बघायला भेटते पेशंटमध्ये, त्या कंडिशनला बोलतात मेडिकल लँग्वेजमध्ये डायपोरेसिस. नॉसिया वॉमिटिंग हे कॉमन आहे, सगळीकडे बघायला भेटतात. एन्झायटी वाटते पेशंटमध्ये, एल्डरली आणि डायबिटीजमध्ये आपल्याला अटिपिकल सिम्पटम्स शो होतात. तर ह्या पेशंटचं आपण कसं डायग्नोसिस करणार, ECG करायचं. ECG मध्ये काय दिसतं आपल्याला, जी ST सेगमेंट आहे ते इलिव्हेट झालेलं बघायला भेटतं, आणि जो टी वेव्ह आहे ECG मधला तो इन्व्हर्जन झालेला दिसतो, म्हणजे डाउनवर्ड झालेला दिसतो. आणि पॅथॉलॉजिकल क्यू वेव्ह दिसते आपल्याला. तर नॉर्मल ECG मध्ये कुठल्या कुठल्या वेव्ह असतात, एक P वेव्ह असते, QRS कॉम्प्लेक्स असतो, आणि T वेव्ह असते. ही क्यू वेव्ह ही एक्स्ट्रा फॉर्म होती कोणत्या पेशंटमध्ये, EMIच्या पेशंटमध्ये. देन कार्डियाक मार्कर करतो आपण, कार्डियाक बायोमार्कर, ह्याच्यामध्ये ट्रोपेनिन आय अँड ट्रोपेनिन टी हे मोस्ट स्पेसिफिक कार्डियाक बायोमार्कर आहेत. हे हार्ट अटॅकच्या पेशंटमध्ये आपण करतो, म्हणजे करतोच, करणं हे मॅन्डेटरी आहे. देन CKMB अँड मायोग्लोबिन हे सगळे कार्डियाक बायोमार्कर्स आहेत. अदर टेस्ट कुठल्या कुठल्यात, कोरोनरी अँजिओग्राफी करतो, म्हणजे आपण व्हिज्युअली इन्स्पेक्शन करतो कोरोनरी आर्टरीमध्ये कुठल्या प्रकारचे ब्लॉकेज आहेत, किंवा किती पर्सेंटमध्ये ब्लॉकेज आहेत, किंवा ब्लॉकेज हा कुठल्या टाईपचा आहे, आणि इकोकार्डिओग्राम. तर आता मॅनेजमेंट कसं करायचं याच्यामध्ये आपण, इमिडिएट मॅनेजमेंट मध्ये येतं मोना. मोना म्हणजे काय, M म्हणजे मॉर्फिन. मॉर्फिन काय काम करतं, पेन रिलीफचं काम करतं. O मीन्स ऑक्सिजन प्रोव्हाइड करायचं पेशंटला. N मीन्स नायट्रेट्स प्रोव्हाइड करायचे, आणि ॲस्पिरिन मेडिसिन हे प्रोव्हाइड करायचे पेशंटला. डिफेन्सिव्ह ट्रीटमेंटमध्ये काय काय करतो आपण, थ्रोम्बोलायटिक थेरपी प्रोव्हाइड करतो, आणि प्रायमरी PCI करतो, म्हणजे अँजिओप्लास्टी प्लस स्टेन. जे आपण स्टेन टाकला बोलतो ना कोरोना आर्टरीमध्ये, त्याला बोलतात PCI, परक्युटेनियस अँजिओग्राफी. देन मेडिकेशन कुठले कुठले प्रोव्हाइड होतात EMIच्या पेशंटमध्ये, अँटीप्लेटेड, अँटीकोॲग्युलंट्स, बीटा ब्लॉकर्स, ACE इनिबिटर अँड स्टेन्स. तर हे सगळं होतं तुमचं मायोकार्डियल इन्फ्रॅक्शन. इम्पॉर्टंट टॉपिक आहे ॲज पर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. थँक्यू.